हॅलो, नमस्ते. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आजची मस्त आणि छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ओल्या वाटाणाची आणि रव्याची मस्तपैकी रेसिपी आहे ही. त्याच्यापासून आपण ॲपे बनवणार आहोत आणि दही आणि सोडा, इनो याचा कोणताही वापर न करता बनवलेली मस्तपैकी आणि छान रेसिपी आहे. तर माझी रेसिपी संपूर्ण पहा. मस्तपैकी रेसिपी आहे. खुसखुशीत असे आपल्याला ॲपे झालेले आहेत. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी ओला वाटाणा घेतलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी निवडून ठेवलेला होता मी. आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये ओला वाटाणा टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये काय काय साहित्य वापरायचं तर ते आपण पाहूया आता. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मी. 2 तुकडे केलेले आहेत मिरच्यांचे. 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि 1 चमचा धने. धन्यामुळे पण मस्तपैकी आणि छान अशी आपली रेसिपी तयार होते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. याचं मस्तपैकी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. जास्त पेस्ट करायची नाही. आपल्याला ऑफ ऑन करून असं मस्तपैकी या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान वाटण तयार झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला ते वाटण काढून घ्यायचं आहे. संपूर्ण वाटण आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये काय करायचं, जो 1 वाटी रवा घेतला होता, रवा हा मस्तपैकी स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि मग त्याचा वापर केलेला आहे. रवा मस्तपैकी आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. रवा त्याच्यामध्ये मिक्स केला की संपूर्ण रवा आणि ते वाटण मस्तपैकी एकत्रित असं आपलं मिश्रण त्याला लागतं. आणि थोडं थोडं साधं पाणी आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार, गरजेनुसार पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. या ठिकाणी संपूर्ण मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे. थोडं थोडं करून पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जेवढं आपण पद्धतीने जसं पाणी टाकतो तसं आपला रवा आहे तो फुलून येण्यासाठी मदत होते. आणि रवा मस्तपैकी आपला फुलतो. याच्यामध्ये दही, इनो किंवा सोड्याचा वापर न करता बनवलेली रेसिपी आहे. आणि एकदम खुसखुशीत आपले ॲपे तयार होणार आहे. या ठिकाणी 1 बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कोबी यामध्ये मी ॲड केलेला आहे. तुम्ही बारीक चिरलेले गाजर पण ॲड करू शकता, ढोबळी मिरची पण ॲड करू शकता. पाहिजे ते तुम्ही भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मी याच्यामध्ये कांदा आणि कोबी हेच ॲड केलेले आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ते मिक्स करून ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही. मीडियम प्रमाणामध्ये आपल्याला ते पीठ, जसं आपण डोशासाठी किंवा आपण इडलीसाठी पीठ करतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं आपल्याला ते पीठ सैल असं ठेवायचं आहे. जास्त घट्टही करायचं नाही आहे. मस्तपैकी आपलं सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे. आणि आपल्याला ते मिश्रण आता काय करायचं आहे, 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघा 10 ते 15 मिनिटं झालेले आहे. मस्तपैकी रवा आपल्याला फुलून आलेला आहे आणि सर्व एकजीव मिश्रण झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचे आपल्याला ॲपे बनवण्यासाठी आपलं पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोणताही इनो, सोडा काहीच याचा वापर केलेला नाही आहे मी. तुम्ही बघू शकता. आणि मस्तपैकी आपले खुसखुशीत ॲपे तयार होणार आहेत. मस्तपैकी आपल्याला ते असं काय करायचं, हलवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हलवून घेतलं की आपलं मस्तपैकी मोकळं आणि छानपैकी आपलं मऊसूद असं पीठ तयार होतं ते. आता ॲपे पात्राला काय करायचं, थोडं थोडं तेल असं लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आता जर जास्त मिश्रण दिसलं तर शिजल्यानंतर ते पूर्णपणे असं आपलं खाली जातं ते मिश्रण आणि मस्तपैकी आपले ॲपे तयार होतात.
शिजल्यानंतर पूर्ण भाज्या आपल्या काय होतं आतून शिजून निघाल्यानंतर ते मिश्रण मस्तपैकी आपलं ते तसं तयार होतात ॲपे. सर्व पात्रामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता मी. आणि याला 5 मिनिटाची एक वाफ आपल्याला देऊन घ्यायची आहे मस्तपैकी. आणि वाफेवर 5 ते 6 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे ते. बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटानंतर बघू शकता मस्तपैकी ॲपे आपल्याला एक बाजू आपली मस्तपैकी अशी शिजून निघलेली आहे. थोडंसं वरून तेल टाकायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे. अजिबात ॲपे आपले खाली चिटकलेले नाही आहेत भांड्याला, म्हणजे आपला ॲपे परफेक्ट असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहेत मस्तपैकी. कलरही सुंदर आलेला आहे. एक बाजू आता आपल्याला आपली मस्तपैकी शिजून झालेली आहे. आता पलटी करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूवर आपल्याला अजून 5 मिनिटं ॲपे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत मस्तपैकी. सर्व ॲपे पलटी करून घेतले होते. 5 मिनिटानंतर बघू शकता मस्तपैकी ॲपे आपल्याला मस्तपैकी वाफेवरती तयार झालेले आहेत. कलरही सुंदर आलेला आहे मस्तपैकी. कुणाला डार्क आवडता तर डार्कही करू शकतो मस्तपैकी. सर्व भाज्या पण छान आणि मस्तपैकी शिजून निघतात. याच्यामध्ये अजिबात काही कच्चा पण राहत नाही. आणि ही रेसिपी एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा. आणि सर्व ॲपे आता आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही काढून घेतलेली आहे पहिली बॅच. आता मी दुसरी बॅच करून घेते. खूप सोपी आणि साधी आणि छान रेसिपी आहे. कमीच साहित्यामध्ये तयार होते आणि घरच्या साहित्यांमध्ये आपण पौष्टिक असा नाश्ता बनवू शकतो. आणि मस्तपैकी ही रेसिपी आहे. तर एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. संपूर्ण ॲपे माझे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता कलरही एकदम सुंदर आलेले आहेत. काही तुम्ही डार्क केलेले आहेत आणि एकदम छान आणि खुसखुशीत तयार होतात. दोन्ही बाजूनी बघा मस्तपैकी दही आणि इनो सोडा याचा काहीही वापर न करता तयार झालेले आहेत मस्तपैकी ॲपेची रेसिपी. बघू शकता मला फोडून दाखवते. मस्तपैकी खुसखुशीत झालेले आहे. अजिबात कडकपणा राहिलेला नाही त्याला. आणि मस्त असे आपले ॲपे तयार झालेले आहेत. सॉस बरोबर, दही बरोबर, चटणी बरोबर आपण हे खाऊ शकतो. आणि मस्त आणि छान रेसिपी आहे. तर चॅनलला नक्कीच पुढं न्या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला शुभेच्छा राणी किचनला. आणि संपूर्ण रेसिपी माझी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि रेसिपी नक्की बनवा. मस्त आणि खुसखुशीत ॲपे तयार झालेले आहेत. धन्यवाद.